शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती रोजगार कक्ष, डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन आणि विद्यापीठ विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमानं शिवाजी विद्यापीठात 22 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय नोकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. मेळाव्याचं उद्घाटन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या मेळाव्यात 125हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असणार आहे, तर 8000हून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी दिली. इयत्ता 8वी पासपासून ते अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वाणिज्य, विज्ञान, कला, कायदा, फार्म, नर्सिंग, PhD अशा विविध अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना थेट मुलाखतीद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी शिवाजी विद्यापीठात 25 विभागात 75 केबिनची व्यवस्था करण्यात आली आहे. एक उमेदवार जास्तीत जास्त 3 ठिकाणी मुलाखत देऊ शकणार आहे. सकाळी 8 पासून विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ सभागृहात नोकरी मेळाव्यासाठी नोंदणी सुरू असणार आहे. या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी केलं. सर्वांना एकच आव्हान आहे की अशा प्रकारचा राज्यस्तरीय मेळावा शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून जो आपण आयोजित केला आहे त्याचा सर्व स्तरातील विद्यार्थी व विद्यार्थिनी, मला असं नमूद करावं असं वाटेल की इयत्ता 8वी पासून ते PhD पर्यंतच्या सर्व विद्याशाखेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी यांचा जरूर लाभ घ्यावा. यावेळी कुलसचिव डॉक्टर VN शिंदे, मध्यवर्ती रोजगार कक्षाचे समन्वयक डॉक्टर सुभाष कोंबडे, जनसंपर्क अधिकारी डॉक्टर अलोक जत्राटकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.